काय मग? तुमच्याकडेही कधीतरी असं दूध फाटतं का हो? मग काय करता? फेकून देता की पनीर बनवता? आज आपण या फाटल्या दुधाचा असा काही कायापालट करणार आहोत ना, की तुम्ही मुद्दाम हे दूध फाडाल. हे फाटलेलं दूध आपण रात्रभर फ्रीजमध्ये ठेवलं होतं, जेणेकरून यातलं पाणी अगदी सहज वेगळं होईल. बघा, पाणी पूर्णपणे काढून घेतलंय आणि मिळाला एकदम मऊशार छेना. चला तर मग गॅसवर एक जाडबुडाचा पॅन ठेवा आणि हा दाणेदार क्रंबल त्यात घालून घ्या. मंद आचेवर हलकसं परतून यातला उरलेला ओलसरपणा सुकवून घेऊया. आता यात आपण घालणार आहोत थोडी मिल्क पावडर. का माहितीये? कारण यामुळे आपल्या मिठाईला अगदी हलवायासारखा दाणेदार आणि रिच टेक्स्चर येतो. आता वेळ आहे आपल्या कथेच्या या खऱ्या हिरोची. नेस्ले मिल्कमेड मिनी पाऊच. हा पाऊच आम्हाला खूप आवडतो. का माहितीये? एकतर हा रियुजेबल आहे, किंमत फक्त 84 रुपये, आणि मुख्य म्हणजे याच्या मागे एक स्कॅनर आहे. हा QR कोड स्कॅन केला ना की तब्बल 100 रेसिपीज आपल्याला मिळतात. चला, आता हे मिल्कमेड पॅन मध्ये ओतूया. बघा कसं मस्त एकत्र येऊन मिश्रण मलाईदार आणि घट्ट होत चाललंय. आलं ना तोंडात पाणी? आता आपल्या मिठाईला एक सुंदर लुक देण्यासाठी आपण काय करणार? एकतर त्यात थोडं केशर भुरभुरणार, मग कपकेक मोल्ड्स घेणार आणि त्यांना तुपाचा मस्त मसाज देणार. आता हे मिश्रण त्यात भरून घेणार आणि 2 तास फ्रीजमध्ये छान सेट व्हायला ठेवून देणार. आणि हे बघा, 2 तासानंतर आपले मऊ रसरशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारे मिल्कमेड मलाई बाईट्स तयार आहेत. डेझर्ट जारमध्ये काढून वरून अजून थोडं मिल्कमेड आणि मिल्क पावडर भुरभुरवूया आणि नंतर याला मस्त कापलेल्या पिस्त्याच्या तुकड्यांनी सजवूया. बघा तरी लुक किती रॉयल आलाय. आहे का कोणी सांगणार की हे फाटलेल्या दुधापासून बनवलंय? मग कधी ट्राय करताय मलाई बाईट्स? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, अशाच नवीन नवीन रेसिपीज साठी पाहत राहा खायचं बरं का.